इकडं पाहिली की देव कोणीकडे पाहिलं की देवाचा आठवला असं तुम्ही मला बोलायला आल्या तर तुम्हाला काय वाटलं मी तुम्हाला बिचारी पोरची कोरी किती वाटलं देवामुळे आलं तर आनंद वाटला इंद्राची सांगितलं तर म्हणलं आम्हाला याचं उद्या हे जे दिसायलं तुम्हाला त्या देवामुळे झाडं दिसायले पोरं दिसायले सोना दिसायल्या सगळं दिसायला कोणामुळं देवामुळे आणि आतापर्यंत दिसत होतं बाय बाप तिकडचे माय सगळं देवामुळं दिसायला आणि हे देवाला विसरू नका म्हणजे देवाला पाहता आणि विसरता कोणता देवा आणि ह्यावरच्या मुरदाराला पाहत बसता आमचा बसता मना तर साधू संत आपल्याला असं सांगते की तुम्ही असं करा की देवाला विसरू नका आपुला तो एक देव करून घ्यावा तेने ऋण जीवा सुखाई कुठं दे वडगावचे आहे वडगाव कोणतं वडगाव शिंदे वडगाव शिंदे वडगाव इकडे पाणीवाडी पशी त्या जेवल्या नाही ते जेवल्या या सगळ्या जेवल्या आम्ही मीच राहिले खोटं बोलती का काय ह्या जेवल्या त्यांच्या घरी जेवल्या आवडलं देवाला खोटं कसं मग आता तू देव पहिल्यांदाच आल्या त्या ऐकायला देवाचं सांगतेत म्हणले मला देवाचंच ऐकायचं म्हणले आता देवाचं ऐकायचं हे काय देवाचे हे कोणाचं आहे त्याला वाटत ना अजून कसं वाटन पहिल्यांदा आल्या ना मग ते आता नाही मनुष्य देह आला की माणसाला वाटलं पाहिजे आपण देवाचं हा पण वाटत नाही ना तसं वाटत नाही ते दुसरंच वाटत ना तुम्ही कोणाचे देवाचे आता लगेच ऐकलं तर लगेच वाटलं त्याला देवाचे देवाचे आता ऐकलं ना त्यानं मग आता ते म्हणाले ना आता पक्क देवाच्या नाही नाही त्याच्या आधी कोणाचे आधी वाटत होते माणसाची मायबापाची मायबापाच्या मालकाच्या मायबापाची मला वाटत होती माय बाप आई वडिलाची वाटत होते आधी आई वडील कोणाचे देवाची आता देवाची म्हणजे आता सगळ्यांना देवाचे सोडायचं नाव काय होतं आमचं यादव 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 आमच्या इथं शिंदे 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 आणि तुमच्या माहेरचं नाव शिंदे होतं आणि नवऱ्याचं घरचं आडनाव यादव आणि कोणाचे मग तुम्ही सगळेचे तिकडचे इकडचे माहेरचे सासरचे आणि तुम्ही कोणाचे यादव मग यादव येत का शिंदे यादवचेच का राखी यादव दिल्यामुळे आपल्याला यादव सांगणं आलं ना माय बाप्पा सांगायचे अरे यादवाची तरी राखत जाते ना सगळ्याची शिंद्याची तरी राखत झाली राखत झाली आणि ती गंगा राखत टाकली असं हा गंगा आणि गोड गोड खाल्ला असं 10व्या दिवसात आणि मग खातच आणि खाऊन आगले असतील म्हणून देवाचं ते आता सगळं तुम्ही चिंतन करा तुम्हाला काय माहीत नाही का तुम्हाला तुमचा सुद्धाच माहीत आहे पण हे ते दोन कविता बरोबर बरं व्हायचंच नाही हेच बऱ्याच आहेत मग हे शिंद्याचं आहे का यादवाचं आहे का देवाचं आणि शिंद्याचं यादवाचं ते होतं का मानित होतं
तुकाराम महाराज म्हणते मानू नाही ते जसं हे काचाचं हे म्हणावं कसा राहत नाही आणि पैशाचं बी नाही केवड्याच्या भांगड्याच्या केवढ्याचे त्या हे काय हे काय असेल 400 रुपयाचे 400 हा 400 रुपयाचे 400 400 रुपये मग त्या रुपये 400 रुपयाच्या नाही काचाचे काचाचे देवच होत्या देवच होता देवच आता दुसऱ्या बरेच आले होईल हुशार रसिक आता पहिलेच आले बाबा ते असं काही राम साधू संत सांगत नाही ते म्हणते हे देव आणि ह्या सगळ्या आपण जे मनात घडतो ते पाहते एक देव म्हणा एक धरीदा चित्ती काय आम्ही रुक्माईचा पती आम्ही रखमारीचा देवच आहे आणि बाकीचं जरी आपल्या मनात असलं तर शिकलेलं नाही काय आपल्या मनात असलेलं शिकलेलो आहेत आपण शिकवलेलं नाही नाही हे लोकांना शिकलं शिकवलेलं आणि शिकवलं शिकलं आमचा शिकवलं आणि शिकलो हा मग ते शिकून आमचा आपण अनेक जन्मात असं शिकत आहोत असंच शिकत आणि त्याच्यात माझी ना त्याच्याच नजर काय शिकत बी आलो शिकत बी आलो आणि शिकलो बी त्याच्यात नादी बी लागलो हो मग हे उगत आहे त्या फक्त मुळात कोणाचं आहे, सोन्याचं आहे का नाही का नथे सोन्याचं काय सोन्याचं मग सोन्याचं आहे आणि सोनं कोणाचं आहे? पुन्हा आले जाग्या सोन्याचं सोनं सोन्याचंच अरे सोनं कोणाचं आहे? सोन्याचंच आहे ना नाही हा देवाचं देवाचं सोनं देवाचं एवढं भेटून पाटला झालेलं ते सांगते ना सांग दुसऱ्या वेळेस कळतं मग नाही कधी असं कधी तसं तुझ्यासारखं शहाणं असलं त्याला वेगळं सांभाळ हे शहाणी आणि तुम्ही बी त्याच्या मोठे मोठ्या मनात हे आगाव शिकलेलं आहे मग कोणाचं येते सोनं देवाचं मग आता तर अशा रीतीनं आपलं म्हणजे आगाव गोष्टीनं भरलेलं ते जसं भरलेलं ते धुवून काढा मग आपण म्हणतो का नाही की ज्ञानेश्वर महाराज म्हणतो की निजे चित्त धू विषयावर तू हा मन चित्त फुगडी फुगाडी, फुगडी. मन चित्त धू ते विषयावर म्हणते तू. फुगड्या तुम्ही आता खेळत नसताना फुगड्या आता कशाच्या लहानपणी तर ज्ञानेश्वर महाराज म्हणते तुम्ही बी फुगड्या खेळा आणि तुम्ही देवाचे घेरे पण हे मना तुम्ही उग धुवून टाकाय लय धर्म आणि ते पक्क नाही ते धुवून तुम्ही धुत नाही तुम्ही धुत नाहीत का ते राहत धूत नाही धूत नाही धूत नाही ते राहत राहत धूत नाहीत ना त्याला राहत नाही ते राहत नाही धुतल्यावर मग नाही धुतल्यावर जात नाही धुतल्यावर राहत तसं बरोबर मग गेला मनुष्याच्या हात आले देवानं तुमच्यावर तुम्हाला धुवाय करता हे देऊ द्या हे सगळं धुण्याकरता दिला दे हा? सगळं धुवाय करता दिलाय दे हा. मग हे देह धुता येत हो आणि दुसऱ्या हा धुता येत नाही नाही मग ह्या देहात का काय धुता येतं मग धुता येतं चांगलं येतं देवाची कृपा आहे त्यांच्यावर माझ्या आहे
दुसरे हे तरी बी पहिला नाक सोडीत ना संस्कार अनंत जन्म. का देवाची कृपा नाही याच्यावर. देवाची आहे, कृपा आहे. आहे. नाक सोडत नाहीये. पहिला नाक सोडीत ना घरात सगळं लक्ष का द्यायचं ना. देवाला हे आवडत नाहीत का आवडतं ना. हा म्हणून तर त्याला पुत्री करण्याऐवजी हे केलं ते देवाचा नाक सोडून देवा देवाचं नाव सोडू नये. देवाचा नाक सोडू नका नाही सोडत नाही. आता हरिपाठ येतो ना. आणि दुसऱ्याचा नाद धरलेला हळूहळू नाद धरून नाही तर कशाचा ते नाद धरला मेकडात कोंबडी कधी ती सोन्याची तुकडी त्याच्यातच खूप काय तो आधी घातली आहे ना माझ्याकडे काय. सगळ्याला देते. नाही हे गाडीत जमाना सगळं ना त्याच्यात रमू नका. घालीत जा. घालीत जा. रंगात त्यात कुठे त्या नाही रंगायच्या आणि देवाचा रंग सांगायचं. जा देवायला मुळच काढून द्यायलेत. मला भूक नाही लागली ना. मला भूक नाही लागली. पण मला लागले मग मी जेवायला देते ना तुम्हाला. मी तर जेवून बसलो तुम्हाला श्रीखंड आणलं ना मी. हा श्रीखंड आणि पुरी खायची होती ना. श्रीखंड हा. कुठे? आणलं काय राम जेवा. पाहिलं. आहे मी पूजा केल्या.